नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 1.3 सोडवत आहोत। प्रश्न पहिला, जर ए बरोबर ABCDE हा संच दिलेला आहे, बी बरोबर CDEF आणि सी बरोबर BD आणि डी बरोबर AE, तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य, कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा। आता इथं सगळे उपसंचाचे उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत। सी हा बीचा उपसंच आहे, म्हणजे सी मधला प्रत्येक घटक बी मध्ये आहे। बघूया आता आहे का। सी मधला प्रत्येक घटक बी मध्ये, सी मधला बी नाही आहे बघा, डी आहे परंतु बी नाही, म्हणजे सी हा बीचा उपसंच नाही, परंतु इथं आपल्याला उपसंच आहे असं दिलंय, म्हणजे हे असत्य विधान आहे। दुसरं, ए उपसंच डी। आता ए मधले प्रत्येक घटक डी मध्ये आहेत का? नाही, कारण मुळात ए हा मोठा संच आहे आणि डी लहान आहे, त्यातले घटक कमी आहेत, ए मध्ये घटक जास्त आहेत, म्हणजे संच ए मधला ए आहे, ई आहे, परंतु बी सी डी हे घटक डी मध्ये नाहीत, त्याच्यामुळे ए हा डीचा उपसंच नाही। आता डी हा एचा उपसंच आहे बघा, ए आणि ई हे दोन्ही घटक आहेत, म्हणजे डी हा एचा उपसंच आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये असं थोडंसं चेंज करून येऊ शकतं, तर डी हा एचा उपसंच आहे, परंतु ए हा डीचा उपसंच नाही, म्हणून हे सुद्धा विधान असत्य आहे। तिसरं, डी उपसंच बी। बघूया आता, डी मधला प्रत्येक घटक बी मध्ये आहे का? ए नाही आहे इथं, ई आहे, परंतु ए हा घटक बी मध्ये नाही, म्हणून डी हा बीचा उपसंच नाही, परंतु इथं उपसंच आहे हे दिले, म्हणून हे सुद्धा विधान असत्य आहे। आता डी उपसंच ए। डी मगाशीच आपण हे घेतलेलं आहे, डी मधला प्रत्येक घटक ए मध्ये आहे का? बघूया आपण, ए आहे, ई आहे, म्हणजे डी हा एचा उपसंच आहे, म्हणजे हे विधान सत्य आहे। आता बी उपसंच ए। आता बी मधला प्रत्येक घटक आहे का बघूया, सी आहे, डी आहे, ई आहे, परंतु एफ मात्र ए मध्ये नाही, म्हणून बी हा एचा उपसंच होऊ शकत नाही, कारण प्रत्येक घटक हा असला पाहिजे। इथं एफ नाही आहे, म्हणून बी हा एचा उपसंच नाही, आणि इथं उपसंच आहे, हे विधान असत्य आहे। आता सी उपसंच ए। बघूया आता, सी मधला बी आहे, डी सुद्धा आहे, म्हणजे हे विधान सत्य आहे। पुढचा दुसरा प्रश्न, 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय वेन आकृतीने दाखवा। आता आधी आपण हे सगळे संच यादी पद्धतीने लिहून घेऊया, कारण हे दोन्ही संचसुद्धा आपल्याला गुणधर्म पद्धतीत दिलेले आहेत। आधी आपण इथं 2 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत। तर पहिलं आहे, एक्स हा एक्सच्या अशा घटकांचा संच आहे की एक्स हा एनचा घटक आहे आणि 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान असा घटक या संचामध्ये आहे। तर आधी आपण यू हा विश्वसंच लिहून घेऊया, यू बरोबर, आणि हे दोन्ही संच आपल्याला वेन आकृतीने दाखवायचे आहेत। आता यू किती आहे? 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा संच आहे। मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, तुम्ही इथे डॅश करून सगळे घटक न लिहिता मध्ये डॅश करून शेवटचा घटक लिहिला तरी चालतो, परंतु आपल्याला शोधण्यासाठी मग मात्र सगळ्या घटक लक्षात येणं आवश्यक आहे। 13 14 15 16 17 18 19 आणि 20। आता एक्स आपल्याला लिहायचा आहे। एक्स बरोबर, एक्स हा एनचा घटक आहे आणि हा 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान। आता 7 पेक्षा मोठा 8 पासून सुरुवात करावी लागेल। 8 9 10 11 12 13
14. 15पेक्षा लहान. मग आता ह्याचा आपल्याला वेण आकृती काढायची आहे. वेण आकृती पेन्सिलने काढा. त्याच्यामध्ये हे आपण एक वर्तुळ काढलेलं आहे. हा संच आहे x. आता xचे घटक किती आहे? 8 ते 14. हे आपण इथं लिहून घेऊया. 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. आणि आता आपल्याला हा संच आहे u. आता हा x आहे. यातले हे घटक सोडून आपल्याला उरलेले लिहायचे आहेत. म्हणजे काय येणार? आता इथं 8 ते 14 आहेत. म्हणजे आपल्याला 1 ते 7 आधी लिहून घ्यावे लागतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 8 ते, कारण पुन्हा यायला नको. मग जर आपण पुन्हा इथं लिहिले तर हे डबल होणार आहे. म्हणून 8 ते 14 आपण सोडून दिले आणि पुढचे उरलेले पुन्हा आपण लिहिले. 15, 16, 17, 18, 19, 20. तुम्ही आजूबाजूला सगळीकडे विखरून लिहिले तरी चालेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला x आणि u हे वेण आकृतीने दाखवता येतात. आता पुढचं गणित आहे y. हा अशा y घटकांचा संच आहे की y हा nचा घटक आहे आणि 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे. आता हे उदाहरण सोडवताना सुद्धा आपल्याला इथं पहिल्यांदा u लिहून घ्यावा लागेल. आता इथं वरती लिहिलेलाच आहे, पण उदाहरण जर 2 वेगवेगळे आले तर तुम्हाला प्रत्येक वेळेस u लिहून घ्यावा लागेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. आणि y आहे 1 ते 20 मधील मूळ संख्या. म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. आता हे 2 संचसुद्धा आपल्याला विश्वसंच आणि y हे वेण आकृतीने दाखवायचे आहेत. मग मगाशी आपण जशी आकृती काढली त्याच पद्धतीने हा संच आहे y. यातले घटक 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. आणि यातले जे उरलेले आहेत आता 1, 2 आहे इथं, 3 आहे, पुढचा 4, 5 आहे, 6, 7 पण आहे, 8, 9, 10, 8, 9, 10, 11 आहे आणि 13 आहे. म्हणजे इथला मधला 12, नंतर 14, 15, 16, आता 17 आहे याच्यामध्ये, तो लिहिता येणार नाही, 18, 19 पण आहे, 20. आणि हा संच आहे u. याप्रमाणे वेण आकृतीचे उदाहरणं सोडवायचे आहेत. प्रश्न तिसरा घेऊया. प्रश्न तिसरा. u हा विश्वसंच आपल्याला दिलेला आहे. 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. p दिला आहे 1, 3, 7, 10. आणि याच्यावरनं 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्यातला पहिला आहे u, p आणि p' वेण आकृतीने दाखवा. आता u आधी आपण लिहून घेऊया. उदाहरण सोडवताना प्रश्नपत्रिकेत दिलेला विश्वसंच हा उत्तरपत्रिकेत तुम्ही प्रथम लिहून घ्यायचा आहे. 1, 2, 3, 7, 8, 9,
10, 11 आणि 12. पुढचा पी आपल्याला दिलेला आहे. पी बरोबर 1, 3, 7, 10 आणि मग पी डॅश काढायचा आहे. आता पी डॅश म्हणजे काय? पी डॅश म्हणजे पूरक संच, पीचा पूरक संच. तर पीमध्ये जे घटक आहेत ते विश्वसंचामध्ये असतातच. ते सोडून उरलेले विश्वसंचातले जे घटक आहेत ते पी डॅशमध्ये लिहायचे. आता 1 आहे किंवा तुम्ही इथं गोल किंवा खूण करून घेऊ शकता. हा 3 आहे, 7 आहे, नंतर 1 आहे, 1, 3, 7 आणि 10. हे सोडून आपल्याला उरलेले जे विश्वसंचातले घटक आहेत ते पी डॅशमध्ये लिहायचे. म्हणजे 2, नंतर 3, 7 आहे, 8, 9, 11, 12. दोन, 8, 9, 11, 12. आता हे संच आपल्याला वेण आकृतीने दाखवायचे आहेत. मग इथं आपण वेण आकृती काढूया. आता पी आपण वर्तुळाने दाखवूया. हा पीमध्ये दिलेले घटक 1, 3, 7, 10. आता पी डॅश 2, 8, 9, 11 आणि 12 आणि हा सगळा संच आहे विश्वसंच म्हणजे यू. याप्रमाणे वेण आकृती दाखवायची आहे. आता पुढचं त्यातलं दुसरं गणित आहे पी डॅशचा डॅश म्हणजे पी डॅशचा पूरक संच आपल्याला काढायचा आहे. बरोबर, तो येतो पी. याचा पडताळा घ्या. आता प्रथम आपण विश्वसंच लिहून घेऊया. विश्वसंच 1, 2, 3, 7, 8. 1, 2, 3, 7, 8 दिलेला जो आहे तोच लिहायचा. 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. नंतर पी डॅश इथं आपण काढलेला आहे तोच लिहायचा आहे. पी डॅश बरोबर 2, 8, 9, 11, 12. आता ह्या पी डॅशचा डॅश आपल्याला काढायचा आहे. आता हे जे घटक आहेत त्यांना खूण करून घेऊ आपण. जे उरलेले आपल्याला लिहायचे आहेत. 2, 8, 9, 11 आणि 12. आता उरलेले जे घटक आहेत विश्वसंचातले ते लिहायचे आहेत. 1, नंतर 3, 7 आणि 10. ह्याला क्रमांक दिला आपण 1. हा पी डॅशचा डॅश काढला आपण. आता हा दिलेला संच पी जो आहे तो लिहून घेऊया. पी आपल्याला दिलेला आहे 1, 3, 7, 10. 1, 3, 7, 10. ह्याला क्रमांक देऊया 2. आता आणि 1 आणि 2चं आपण जर निरीक्षण केलं तर दोन्ही समान आहे बघा. 1, 1, 3, 3, 7, 7, 10, 10. म्हणजे 1 व 2 वरून पी डॅशचा डॅश बरोबर पी. म्हणजे पीच्या पूरक संचाचा पूरक संच हा तोच संच असतो. हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता प्रश्न 4. जर ए बरोबर 1, 3, 2, 7 तर ए या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहा. आता इथं या ए संचातले घटक लिहून कोणतेही 3 उपसंच आपल्याला 3 काय आपण अनेक उपसंच लिहिता येतात. म्हणजे समजा आता आपण त्याला नाव देऊया पी. 1, 3 आपण घेतला. नंतर समजा क्यू. फक्त तुम्ही एका घटकाचा लिहिला तरी चालतो. समजा 1, 2 घेतला. आर. 1,
2 3 S 3 2 7 X 1 3 7 असे कोणतेही एक घटक किंवा 2 घटक 3 घटक लिहून तुम्ही उपसंच लिहू शकता. आपल्याला इथं 3 विचारलेत, असे आपण अनेक उपसंच लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न 4 पर्यंत सोडवलेले आहेत. पुढच्या प्रश्नांचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन प्रेस करावं लागेल, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.